नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. सरकार पेन्शनच्या नियमामध्ये मोठा बदल करणार. कर्मचाऱ्यांसाठी समोर आली मोठी माहिती. 8वा वेतन आयोगाआधीच कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. OPS, NPS आणि UPS संदर्भात सरकार मोठा निर्णय घेऊ शकते. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि ही माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका. कर्मचाऱ्यांसाठी आगामी काळात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशीची प्रतीक्षा सुरू असतानाच पेन्शनच्या नियमामध्ये महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे. कर्मचारी संघटनांच्या दाव्यानुसार सरकार कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार पेन्शन संरचना निवडण्याचे अधिक स्वातंत्र्य देण्याच्या पर्यायावर आता विचार करत आहे. पुढील 2 ते 4 महिन्यात या विषयावर काही हालचाल होऊ शकते अशी माहिती आता संघटनेकडून दिली जात आहे. त्यामुळे आता लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे लक्ष आता या संभाव्य बदलाकडे लागलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकार अशा व्यवस्थेवर विचार करत आहे ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पेन्शन योजनांमधून पर्याय निवडण्याची अधिक स्वातंत्र्यता मिळू शकते. यामुळे निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेबाबत कर्मचाऱ्यांना अधिक स्पष्टता मिळणार आहे. कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे की सध्याच्या व्यवस्थेत अनेक कर्मचाऱ्यांमध्ये पेन्शनबाबत संभ्रम आहे आणि याच कारणामुळे कर्मचाऱ्यांना OPS, NPS किंवा UPS सारख्या विविध पर्यायामधून निवड करण्याची सुविधा देण्याची मागणी आता जोर धरत आहे. सरकारने या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्यास भविष्यात पेन्शन प्रणालीमध्ये मोठे बदल दिसू शकतात, ज्यामुळे पेन्शनर्सला आता मोठा फायदा होणार आहे.